महत्वाची बातमी सुरुवातीला पाहणार आहोत। पालघरमध्ये शासन आपल्या दारी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। आमच्या युतीत मिठाचा खडा 1 वर्षापूर्वी टाकलेला होता, तो आम्ही फेकून दिला। माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती ही आत्ताची नाही, ते आमदार आणि मी आमदार होतो तेव्हापासून आमची मैत्री होती। हा फेविकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही। काही लोक म्हणतात जय वीरूची जोडी, पण ही जोडी युतीची आहे। काही लोक स्वार्थासाठी एकत्र आलेले होते, त्यांना जनतेने दूर केलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय। आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचलेलं असून मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले। बांद्रा वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेतोय। आता आपण वर्सोवा ते विरार हा देखील प्रकल्प आपण पुढे आणतोय आणि विरार ते पालघर हा देखील एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आणण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे। शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे। आज देवेंद्रजी इकडे बसलेले आहेत। आज नागपूर मुंबई हा जो फक्त रस्ता नाही आहे, हा महत्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प आहे। आतापर्यंत जवळपास 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपलं शासन पोहोचलेलं आहे। त्यांना मगाशी उपमुख्यमंत्री महोदय म्हटल्याप्रमाणे पूर्वीचं शासन आणि आताचं शासन बदललेलं आहे। सर्वसामान्यांचं सरकार आहे। सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षभरापूर्वी स्थापन झालं आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की मी आणि उपमुख्यमंत्री दोघंच सुरुवातीच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु आपण जर पाहिलं तेव्हापासूनच्या कॅबिनेट आजपर्यंतच्या या सर्व कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले। कुठलाही कुणालाही वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय सरकारने घेतला नाही। ही गेले 15-20 वर्षापासून ते आमदार होते, मी आमदार, तेव्हापासूनची आमची ही दोस्ती आहे आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे। किती कोणी प्रयत्न केला, आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं, तुटणार नाही। किती तुम्ही प्रयत्न केला तरी। काही लोक म्हणतात जय वीरू की जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे, पण मी एकच सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही। सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही। आजही आमचे पाय जमिनीवर आहेत, म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतोय, रस्त्यावर फिरतोय, प्रकल्पांना भेटी देतोय। घरामध्ये बसून आदेश देणारं सरकार आमचं नाही, फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही, फील्डवर काम करणारं, ऍक्शन मोड मध्ये जाणारं सरकार आमचं आहे। आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार आहोत असं जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युतीमध्ये बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। फक्त एका जाहिरातीमुळे आमच्यात वाद होईल इतकी आमची युती तकलादू नये असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्या देखील आमचा प्रवास एकत्रच असणार आहे, कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी, पद मिळवण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही। हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे म्हणून तयार केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। आपलं सरकार हे जनतेच्या दारी जाणारं सरकार आहे आणि पूर्वीच्या सरकारसारखं फक्त घरी बसणारं आपलं सरकार नाही असा घणाघाती टोला सुद्धा फडणवीसांनी लगावलाय। यावेळेला बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असं करत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय। सरकार बदललं आणि 2 सरकारमधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे सरकार तुमच्या दारी। हा महत्वाचा फरक 2 सरकारमधला आहे। एक सरकार स्वतःच घरी बसलं होतं आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय।
अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे, पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये. तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे. कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्याकरता नाही. आम्ही सरकार तयार केलं पद मिळवण्याकरता नाही. हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे. हे जुनं सरकार नाही आहे की कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं याच्याकरता एकमेकाची गच्ची पकडणारे आम्ही बघितले. हे सरकार सामान्याकरता काम करणारं सरकार आहे आणि जोपर्यंत सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आमचं सरकार हे सदैव कार्यरत राहील. संजय राऊत धमकी प्रकरणी मयूर शिंदे नामक तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. शिंदे सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्यानं राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव केल्याचं बोललं जात आहे. की शिवसेनेमध्ये संजय राऊत हा मोठा नेता आहे आणि संजय राऊत ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे आणि जो कुठलाही गट फुटला शिवसेनेतून त्या गटाला ज्या प्रकारे त्यांची सगळी भांडी ज्या प्रकारे फोडत आहेत, ज्या प्रकारे त्यांचे आरोप होत आहेत, त्यामुळे संजय राऊतांना धमकी आजच नव्हे तर गेले अनेक वर्ष येते. त्यामुळे संजय राऊतांना धमकी येणं हे आता आम्हाला कॉमन झालेलं आहे. परंतु आम्ही सगळे शिवसैनिक, माझ्यासहित सर्व शिवसैनिक संजय राऊतांबरोबर असल्यामुळे आम्हाला त्या धमकीची भीती वाटत नाही. संजय राऊतांचं काय असतं, निकटवर्तीयांशी ते कसं बोलतात याची एक क्लिप आपण ऐकली असेल. महिलांशी एवढ्या वाईट भाषेमध्ये ते बोलत असते आणि तसंच ते जर त्या मुलाच्या बाबतीत बोलले असतील तर त्यांचाच चेला आहे, त्यांना धमकी वगैरे दिली असेल तर त्यांनी आपल्या बोलण्यावर थोडासा कंट्रोल ठेवला तर याच्या पुढच्या काळामध्ये त्यांना धमक्या येणार नाहीत अशी मी अपेक्षा करतो. संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ एवढे मोठे भामटे आहेत की स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाच धमकी देण्याचा विषय केलेला आहे. आणि असेच खोटं बोलत ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात. आणि हा संजय राजाराम राऊत दाऊद पासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून तर मी ह्याला भांडूपचा देवानंद म्हणतो. ज्या मयूर शिंदेला अटक झाली हा या दोन्ही राऊत बंधूंचा अत्यंत जवळचा साथीदार आणि गँगस्टर तिथला. म्हणजे हे लोक लबाड नाहीत नुसते, तो मूर्ख सुद्धा आहे की कोणाकडनं आपल्याला धमकीचा फोन करून एवढं साधी अक्कल पण या दोघांना नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या घाणेरड्या पद्धतीचं राजकारण स्वतःला सिक्युरिटी मिळावी म्हणून हे चाललंय, मला असं वाटतं यांच्या पार्श्वभागावर लाथा मारल्याशिवाय जनता सोडणार नाही आणि जसे हे थुकतात तशी जनता यांच्यावर थुकल्याशिवाय राहणार नाही. तर संजय राऊतांवर, सुनील राऊतांवर आता टीका होताना दिसते आणि ज्या पद्धतीनं स्वतःची सुरक्षा व्यवस्था वाढवून घ्यावी म्हणून हे सगळं केलं गेल्याचा आरोप करण्यात आलेला होता. तसं ट्विट देखील संदीप देशपांडे यांनी केलेलं होतं. धमकी प्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आल्याची देखील माहिती मिळते. मात्र सुनील राऊत यांचा हा निकटवर्तीय असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा सगळा बनाव करण्यात आलेला होता की काय, अशी चर्चा देखील आता सुरू आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात नेमकं काय ट्विट केलंय ते देखील पाहूया. हे महाशय सध्या भाजपा किंवा मिंधे गटात असल्याचं समजलं. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीला पकडून शिवसेनेच्या पुढची बातमी बघूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आता अचानक यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण अनिल बोंडे यांनी आता एक जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यानंतर
त्यांनी यू-टर्न घेतलाय की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सामंजस्याची भूमिका खासदार अनिल बोंडे यांनी घेतल्याचं दिसतंय. समन्वयाचं, सलोख्याचं, विश्वासाचं वातावरण हे निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण करण्याला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळं फक्त एकच ध्येय आहे की 2024चं निवडणूक आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवणे, अमृतकालाचं नेतृत्व करून या भारताला एक नंबरचं राष्ट्र जगामध्ये करण्याचा संकल्प आम्ही करतोय. सलग 2 दिवस पेपरमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीवरनं शिवसेनेवर टीका केली जाते आणि या टीकेला नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले तरीही उद्धव ठाकरे लोकप्रियतेत 1 नंबरवर असल्याच्या जाहिराती देण्यात आलेल्या होत्या. त्यावेळेला मग हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष कोरोनाच्या भीतीनं मातृश्रीच्या बाहेर पडले नाहीत, पण त्यांचा 1 नंबर आला म्हणून जाहिराती लावल्या गेल्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कोरोनामध्ये जास्त लोक मेली ती महाराष्ट्रामध्ये, आणि तरी पण उद्धव ठाकरेचा 1 नंबर येतो आणि जाहिराती लागतात. याच्या संदर्भात कोण काय बोलतंय का? नाही ना. देशात मोदी, राज्यात शिंदे या जाहिरातीवरनं वाद निर्माण झालेला असताना आता भाजपकडून मुंबईमध्ये होर्डिंग्ज लावले गेलेले आहेत. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा उल्लेख करण्यात आलाय. तसंच बोटीचे वल्हे सुरक्षित हातात असल्याचा उल्लेखही आहे. या होर्डिंग्जमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये जाहिरातीवरनं टोकाचे मतभेद पाहायला मिळत आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं बॅनरवरून एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. उल्हासनगरमध्ये दर दिवशी भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर युद्ध आता जुंपल्याचं दिसतंय. आधी शिवसेनेनं शहरात भाजपला डिवचणारे बॅनर लावलेले होते, त्यानंतर भाजपनं सुद्धा त्यांना बॅनरद्वारेच उत्तर दिलंय. तुम्ही गुवाहाटीला जाऊन 1-2 धावा करून 50 धावा काढल्या असतील, मात्र आमचा नेता देवेंद्र फडणवीस हा चौकार आणि षटकार मारणारा नेता असल्याची टीका भाजपनं केली आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी ड्राय डे बाबत एक मोठं वक्तव्य केलंय. लोकांची मागणी असल्यास ड्राय डे कमी करण्याबाबत विचार करू असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सारथी संस्थेच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झालेली असून भविष्यात अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी प्रशासन वाईट पद्धतीनं वागणूक देत असल्याचा आरोप केलेला आहे. या संदर्भात राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेला निवेदन देण्यासाठी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी गेलेले होते. मात्र पोलिसांनी आणि सारथी संस्थेच्या सदस्यांनी त्यांना गेटवरच अडवल्यानं मोठा तणाव निर्माण झाला. आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीनं घेतलेला आहे. मात्र हा वृत्त विभाग बंद करू नये यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना चंद्रकांत पाटलांनी पत्र लिहिलेलं आहे. पत्र लिहून केंद्र बंद करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीनं घेतल्यानंतर या संदर्भातला लेखी आदेश पाठवण्यात आलेला असून 19 जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारं आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवण्यात आलेलं आहे. इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेलं बिपरजॉय चक्रीवादळ संध्याकाळी 4 नंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातल्या जखाऊ बंदराला धडकणार असल्याचं समजतंय. या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी, द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार असून किनारपट्टी भागातील जवळपास 50,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. किनारपट्टी तसंच वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागात एनडीआरएफच्या 18 तुकड्या आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्यांसह रस्ते, वीज, पाणी तसंच
अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. गुजरातमध्ये धडकणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळावर भारतीय तटरक्षक दल नजर ठेवू नये. तटरक्षक दलाच्या वॉररूममधनं चक्रीवादळाची प्रत्येक अपडेट घेतली जातीये. तसंच चक्रीवादळ किती वेगानं आणि कुठच्या दिशेनं चाललेलं आहे याची प्रत्येक बातमी संबंधित यंत्रणांना पोहोचवली जातीये. तटरक्षक दलाच्या वॉररूममधनं चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतलाय न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांनी. हम आपको आज दिखाने वाले हैं कि किस तरीके से कंट्रोल रूम काम करता है. न्यूज 18 इंडिया की टीम एमआरसीसी के कंट्रोल रूम में मौजूद है, जहां पर साइक्लोन बिपरजॉय को हर एक सेकंड मॉनिटर किया जाता है. सबसे पहले एक बड़ी सी स्क्रीन पे मैं आपको दिखाना चाहूंगा कि किस तरीके से आप साफ तौर पे देख सकते हैं कि साइक्लोन बिपरजॉय को हर एक सेकंड मॉनिटर किया जा रहा है कि उसकी रफ्तार कितनी है, उसका डायरेक्शन कहाँ है, किस तरफ जाने वाला है और किस जगह वो लैंड करने वाला है. ये जो आप सफेद रंग के चक्रवात देख रहे हैं ये साइक्लोन बिपरजॉय है और यहाँ से ये अरेबियन सी से शुरुआत होते हुए यहाँ तक ये गुजरात तक पहुंचा हुआ है. ये एरिया देख रहे हैं, ये पूरा एरिया जो है वो अरेबियन सी है. यहाँ पर बिपरजॉय की जो ताकत है वो लगातार बढ़ती जा रही है. स्पीड तकरीबन बताया जा रहा है कि जब ये गुजरात में लैंड करेगा पोर्ट पर तो उसकी जो रफ्तार है वो तकरीबन 170 से 180 किलोमीटर की रफ्तार से हवाएं वहां पे चलेंगी. लेकिन देखिए किस तरीके से ये चक्रवात साइक्लोन बिपरजॉय बड़ी तेजी से गुजरात की तरफ बढ़ रहा है और कराची पाकिस्तान जो आप अपनी स्क्रीन पे देख रहे हैं ये बहुत नजदीक है और इसका जो एरिया जो कवर करने का एरिया है वो बताया जाता है कि 200 से 250 किलोमीटर की एरिया को ये पूरा कवर करते हुए आगे बढ़ रहा है. ये लाइव स्ट्रीमिंग जो सैटेलाइट इमेज पे जो लाइव स्ट्रीमिंग कोस्ट गार्ड कंटिन्यू उसको मॉनिटर कर रहा है और ये शाम तक गुजरात के तटीय इलाकों में पहुंच जाएगा जहां पर ये लैंड किया जाएगा. ऐसा आईएमडी का अनुमान लगाया जा रहा है कि शाम के तकरीबन 5 से 6 के बीच में साइक्लोन बिपरजॉय गुजरात की जको पोर्ट पर लैंड होगा. वहां पर काफी ज्यादा ये तबाही मचा सकता है, इसलिए वहां की सरकार और भारत सरकार ने जो अब डिफेंस जो भी लोग हैं उन्होंने पूरे एरिया को वहां से एवैक्यूएट करा दिया है, खाली करा दिया है ताकि जान माल का ज्यादा हानि ना हो. लेकिन कोस्ट गार्ड हर एक सेकंड इस साइक्लोन बिपरजॉय को मॉनिटर कर रहा है और मॉनिटर करने के बाद जो डायरेक्शन है उसका गुजरात और कराची पाकिस्तान वहां पे ये सबसे ज्यादा इम्पैक्ट करेगा. इम्पैक्ट करने के बाद इसका डायरेक्शन जो है वो राजस्थान की तरफ बढ़ जाएगा. तो ये थी सैटेलाइट इमेज जो कंटिन्यू कोस्ट गार्ड उसके मॉनिटर कर रहा है. मुंबई से कैमरामैन रमेश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. अरबी समुद्रातनं नैऋत्येकडे घोंघावत निघालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे तसंच पालघर या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. महाराष्ट्रात एकूण 14 एनडीआरएफ टीम्सपैकी 5 मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत तर बाकीच्या टीम्स स्टँडबायवर ठेवण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक टीममध्ये सुमारे 35 ते 40 कर्मचारी आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सर्व 6 सार्वजनिक समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी 120 जीवरक्षक नेमण्याचा निर्णय बीएमसीनं घेतलेला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव 18 जूनपर्यंत राहील अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे. 18 ते 21 जून दरम्यान मोसमी वारे वादळासोबत वेगानं वाटचाल करून संपूर्ण दक्षिण भाग व्यापतील. चक्रीवादळाचा प्रभाव संपताच मोसमी वाऱ्यांचा वेग आणखी वाढेल. यानंतरची बातमी दिल्लीमधली आहे. दिल्लीतल्या मुखर्जीनगर भागातल्या एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागलेली आहे. दुपारी 12:30च्या दरम्यान 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. आग इतकी भयानक होती की विद्यार्थ्यांनी उडी मारून आपला जीव वाचवला. अनेक विद्यार्थी 3ऱ्या मजल्यावरनं दोरीच्या सहाय्यानं खिडकीद्वारे खाली उतरले. सुदैवानं सगळे विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती समोर येते. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण सीएसएमटी ते पनवेल महिलांच्या डब्यात एका विकृत व्यक्तीनं एका तरुणीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीनं आरडाओरडा केल्यानं पुढच्या मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच आरोपी खाली उतरून पळून गेला.
या तरुणीनं दुसऱ्या डब्यात जात इतर प्रवाशांना घडल्या प्रकाराबद्दल सांगितलं। त्यावर सहप्रवाशांनी 1512 या रेल्वे पोलीस हेल्पलाईनवर संपर्क करत माहिती दिली। त्या आधारे तत्काळ सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यानं गुन्ह्याच्या तपासासाठी 4 स्वतंत्र पथकं तयार केली। तरुणीशी लगट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 4 तासातच अटक केली आहे। या सगळ्या प्रकरणी तपास सुरू असल्याचं देखील समजतंय। लोकलमध्ये तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला। सीएसएमटी ते पनवेल या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एका तरुणानं तरुणीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला। या तरुणीनं आरडाओरडा केला आणि त्यानंतर पुढील मस्जिद रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच आरोपी खाली उतरून पळून गेला। सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यानं गुन्ह्याच्या तपासासाठी 4 स्वतंत्र पथकं तयार केलेली होती आणि तरुणीशी लगट करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी केवळ 4 तासात अटक केली आहे। और उसने लड़की को अकेला देख के ये इंसिडेंस किया है, अदरवाइज उसका पिछला कोई रिकॉर्ड नहीं है। एंड उसको हमने मस्जिद बंदर से अरेस्ट किया। ये रहने वाला कहाँ का है? ये बेसिकली किशनगंज बिहार का रहने वाला है। इसके खिलाफ कुछ और भी मामले पहले आए हैं, ऐसा कुछ नहीं, तफ्तीश इसके में? खिलाफ ऐसे कोई मामला दर्ज नहीं है। और मेरी मीडिया से रिक्वेस्ट है कि दिस सिचुएशन जो ट्रॉमेटिक सिचुएशन रहती है फैमिली के लिए और लड़की के लिए, लड़की को लगता है कि मेरा अभी सब फाइनल हो गया, सब भी मुझे उसी नज़र से देखेंगे, तो इसलिए उसको वो ट्रॉमा ज़्यादा हो जाता है। तो मेरी मीडिया से रिक्वेस्ट रहेगी कि ज़्यादा से ज़्यादा कवरेज अगर करते भी हैं तो उसकी आइडेंटिटी क्या है। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात एका महिलेनं 2 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केलाय। या दोन्ही मुली शंकरनगर भागात खेळत असताना या महिलेनं त्यांच्या तोंडावर गुंगीचा औषध असलेला रुमाल टाकला। यावेळेला दोन्ही मुलींनी आरडाओरडा केला असता मुलीचे आईवडील धावून आले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलाय। कुटुंबियांच्या तक्रारीवरनं खामगाव शहर पोलिसात या महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आलेली आहे। पिंकी बोहर नावाची ही महिला अमरावतीमधली असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं। या सगळ्या प्रकारानंतर आता खामगाव शहरात भीतीचं वातावरण आहे। अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णाला अंगारा लावल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। रुग्णालयाच्या वॉर्डमध्येच अंधश्रद्धेला खत पाणी घातलं जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। रुग्णाच्या अंगावर अंगारा चोळणारी ही महिला पहा। अंगारा लावण्याचा हा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात घडलाय। वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एक रुग्ण ऍडमिट होता। या रुग्णावर उपचार सुरू असतानाच तिच्या कुटुंबातील एका महिलेनं रुग्णाच्या सर्व अंगावर अंगारा लावला। धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी हा प्रकार सुरू होता त्यावेळी रुग्णालयातले कर्मचारी तिथं उपस्थित असल्याचा आरोप होतोय। भाऊराव देशमुख यांचा जिल्हा आहे, हा क्रांतिकारी जिल्हा आहे। यामध्ये अंधश्रद्धा पसरवणारे जेही असन त्यांचा मी निंदनीय निषेध करतो। त्यांच्यावर कठोर कारवाई इच्छा शासनाने, प्रशासनाने, पोलीस विभागाने करावे अशी मी रुग्णसेवक म्हणून एक त्यांच्यावर मी अपील करत आहे शासनाची, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अंधश्रद्धेचे प्रकार रोखण्याकरता हॉस्पिटल प्रशासनानं लक्ष घालावं असं आवाहन अनिसनं केलंय। शासकीय ठिकाणी अशा प्रकारचं चमत्कारिक उपचार होणे हे कायद्याने गुन्हा आहे। ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टनुसार हा गुन्हा ठरतो। चमत्कारिक प्रकारे उपचार करणे हा गुन्हा ठरतो। सोबतच अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी संबंधित अधिकारी लक्ष देतील अशी आम्ही त्यांना विनंती करतो। वैद्यकीय शाखा ही विज्ञानवादी आहे, त्यामुळे अंगारे धुपारे घेऊन रुग्ण एक प्रकारे विज्ञानालाच आव्हान देत नाहीत का असा सवाल उपस्थित केला जातोय। याबाबत चिकित्सक किंवा निवासी वैद्यकीय अधिकारी यांचा बोलण्यास नकार आहे। त्यामुळे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेला खातपाणी घालण्याचा जर कार्यक्रम सुरू नाही ना असा संशय आल्यापासून राहत नाही। गुरुजन सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। शासनानं कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जिल्ह्यातील महिला आणि गर्भवती यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालयाची उभारणी केली। बांधकाम पूर्ण होऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन सुद्धा झालं।
पण उद्घाटन होऊन आता 15 दिवस उलटून गेलेले असले तरी महिला रुग्णालय आजही जुन्याच इमारतीमधनं सुरू आहे आणि त्यामुळे नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा सोस नेमका कशासाठी आणि कुणासाठी हा प्रश्न आता विचारला जातोय. परभणी जिल्ह्यातल्या महिलांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे. 15 दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून या इमारतीचं उद्घाटनही करण्यात आलं. पण अद्यापही रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधूनच कारभार चालवला जातोय आणि त्यामुळे महिला रुग्णांना आरोग्य सेवेच्या लाभांपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळं एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागतायत. नवीन इमारत या ठिकाणी परभणीमध्ये नवीन महिला रुग्ण बांधण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी अद्यापही हे रुग्णालय शिफ्ट केलेलं नाही आहे. ते ताबडतोब त्या ठिकाणी शिफ्ट करावे व जे काही महिलांना होणारी गैरसोय आहे ती बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सुविधा मिळतील त्या ठिकाणी. आणि बेडवरती ज्या एका बेडवरती 2 महिला आहेत तसे जे काय प्रकार याच्या अगोदर घडलेले ते होणार नाही. खरं तर अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे महिला रुग्णालय उभं राहिलेलं आहे. आता रुग्णांना सेवा देण्याची वेळ आली आहे तेव्हा मात्र नवीन रुग्णालयाऐवजी जुन्या रुग्णालयातच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हे सगळं कुणाच्या आदेशावरून केलं जात आहे? जुन्या रुग्णालयातून कारभार चालवण्याचा कुणाचा हट्ट आहे यावर प्रशासनानं मौन धारण केलंय. त्यामुळे हा कोट्यवधींचा खर्च कशासाठी केला असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारतायत. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्यानं राज्यातील पाणी टंचाईच्या झळा आता आणखीन वाढताना दिसतायत. पाऊस लांबणीवर पडल्यानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्धा जून महिना सरला तरीही पाऊस न झाल्यानं राज्यातल्या जनतेला मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अनेक भागात धरणातलं पाणी हे पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेलं असून शेतीचं पाणी थांबवा आणि केवळ पिण्यासाठी पाणी सोडा असे आदेश दिले गेले. धाराशिव शहरातल्या पाणी पुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे. धाराशिव शहराला वर्षाच्या 365 दिवसातून अवघे 62 दिवस पिण्याचं पाणी मिळतंय आणि त्यामुळे धाराशिवकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. धाराशिव शहरात पाणी पुरवठा यंत्रणेचे 3:13 वाजले. धाराशिव शहरातल्या नळांना 15 दिवसातून एकदा पाझर फुटतो. वर्षाची आकडेवारी काढल्यास 365 दिवसात अवघ्या 62 दिवसच धाराशिवकरांना नळाचं पाणी मिळतं. धाराशिवकरांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते पण पाणी मात्र मिळत नाही. आता धाराशिवच्या पाणी प्रश्नावर मनसेनं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. धाराशिवचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. ESRची जी क्षमता आहे तर तीच कमी आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली आपल्याला जर अल्टरनेट म्हणजे दर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी पाणी पुरवठा होतो तर त्याच्यामध्ये एकतर मला वाटतं पंपिंगची कपॅसिटी आणि स्टोरेजची कपॅसिटी या दोन्हीमध्ये वृद्धी होणं गरजेचं आहे. तर मागच्या वेळेस आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये आपल्याला जे नवीन अमृतचा जो वॉटर सप्लाय संदर्भात स्कीम आहे त्याच्यामध्ये ESR आणि पंपिंगचे स्टोरेज वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारे पंपसेट या दोन्ही गोष्टी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोणत्याही शहरासाठी पाणी पुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतो पण धाराशिव मात्र याला अपवाद असल्यासारखं वाटतं. कारण एखाद्या दुर्गम गावातली पाणी व्यवस्था ही धाराशिवपेक्षा चांगली आहे असं खेदानं म्हणावं लागेल. सागर जाधवसह बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तदान करण्यासाठी आता विशेष असं ग्रीन कार्ड दिलं जाणार आहे जेणेकरून त्या रक्तदात्याला विशेष ओळख मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात तुम्ही 4 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं असेल तर तुम्ही शासकीय हॉस्पिटलसाठी खास व्यक्ती असणार आहात. रक्तदात्याचं हॉस्पिटलमध्ये कोणतंही काम असेल तर त्याला विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. रक्तदात्यांना ग्रीन कार्ड देण्याची योजना हॉस्पिटल प्रशासनानं आखली आहे. जे खरंच
ज्यांनी 3-3, 4-4 वेळेस रक्तदान केलेलं, त्यांना वाटायचं आम्ही नुसतं रक्तदान करायचं ना आमचं काय. त्यानुसार हे ग्रीन कार्ड एक त्याला दिलेलं असताना एक ॲश्युरन्स असतं की त्याला इथं जे काही म्हणजे प्रायोरिटीवर त्यांना हे दिलं जाईल, असं एक प्रकारचा हा उपक्रम आहे. अनेकांनी सामाजिक कर्तव्य म्हणून आतापर्यंत 50 वेळा रक्तदान केलंय. अशा रक्तदात्यांनी या ग्रीन कार्ड योजनेचं स्वागत केलंय. आज मी 53 वेळा रक्तदान केलंय. माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. दर महिन्याला मी रक्तदान शिबिरे भरवून रक्तदानासाठी लोकांना जनजागृती करतो. लोक घाटीमध्ये रक्त फक्त घेण्यासाठी येतात, देण्यासाठी कोणीच येत नाही. म्हणून मी 2016 पासून एक योजना चालू केली आहे. जो व्यक्ती घाटीसाठी रक्तदान देईल त्याची 1 महिना 21 दिवस मी सलून सेवा फ्री करून देतो. दादा, रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. जीवदान देणाऱ्या रक्तदात्याला ग्रीन कार्ड म्हणजेच शासकीय रुग्णालयाकडून दिला जाणारा सन्मानच आहे. छत्रपती संभाजीनगरहून सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोताम आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर.